मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देना है तो कहाँ जाएगा, दबोच देंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। अगदी तुझ्यासारखी आहे, साधी, सोजवळ। तिच्या पण नशिबात नवऱ्याचं प्रेम नव्हतं, पण आता भिकाजी सुधारलाय। दारू पण सोडली त्याने। उशिरानं आलेलं शहाणपण आहे। आज त्या भिकाजीमुळे मी इथे नाही, आणि तो स्वतः सुंदर संसाराची स्वप्न सजवतो। मला माहिती नाही देवाने माझ्यासोबत असं का केलं। लग्न झालं तेव्हा खूप सुखात होते मी। असं वाटलेलं की मला योग्य जोडीदार मिळालाय, पण माणसाच्या कातडीत लांडगा निघाला हा बाबाराव खोत। तिकडी सोबत संसार करतोय हे कळल्यावर आईकडे मागण्या सुरू झाल्या त्याच्या। आईने खोतांपासून लपवून ठेवलं की मी तिकडी। फसवणुकीचा हेतू नव्हता तिचा, आईचं काळीज। पण या सगळ्याच्या बदल्यात आमची सगळी संपत्ती गिळून सुद्धा भूक कमी नाही झाली बाबारावची। गोदावरी फूडचा व्यवसाय मला फसवून त्याने स्वतःच्या नावावर करून घेतला। सैतानाला पण लाजवेल असा या बाबाराव खोत। बाहेर गेली माणूस, सगळं सहन केलं मी त्याचा। पतिव्रता होते ना, माझं तन मन धन त्याच्या पायाशी घातलं, आणि दुसरं लग्न करून आला। सवत आणली घरात, ती नटवी प्रमिला। शंकर सांग ना, कुठे कमी पडले होते मी? घरात सवत आणली म्हणून भांडू लागले मी त्याच्याशी, तर माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, माझा छळ केला, गड्यांसारखी वागणूक दिली मला। खोतांच्या सुनेला गड्यांसारखी वागणूक। याच्यानंतर काय झालं ते सगळं तुला तर माहितीच। आई सांगायची वेगळी हो बाबाराव पासून। मी म्हणायचे की आई मी लग्न करून आली इथे, या घराच्या बाहेर पडेल ते मेल्यावरच। झालं तसंच, या घराच्या बाहेर पडलं ते माझं प्रेत। शंकर, तू माझ्यासाठी आठवणीने गोड घेऊन आलास। देवाने ना तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना द्यावा, पण बाबाराव सारखा बाहेर खाली नवरा कुणालाच देऊ नये।